नाशिक शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून मालेगावच्या एका स्वाईन फ्लूच्या रुग्णाचा सोमवारी नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूच्या तिसऱ्या बळीची नोंद झाली आहे। महिनाभरापासून स्वाईन फ्लूची एकूण रुग्णसंख्या 7 वर गेली आहे। महापालिका हद्दीत प्रथम स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळले होते। त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ग्रामीण भागातून शहराच्या खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण दाखल होत आहेत। मागील आठवड्यात सिन्नरमधील गाव येथील एका 63 वर्षीय महिलेचा शहरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता। यापूर्वी मार्च महिन्यात एका खासगी रुग्णालयात एका महिलेचा देखील स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता। तर मालेगाव येथील एका 65 वर्षीय व्यक्तीचा 10 एप्रिल रोजी स्वाईन फ्लूचा अहवाल आल्यानंतर त्याला नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्याचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे। प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे। थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब यासारखी जर आपणास काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावे, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे,